नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जसं की कळलेच असेल की जूनमध्ये पोलीस भरती होणार आहे आणि तुम्ही तयारीसुद्धा केली असेल पोलीस भरतीची. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागच्या जेवढ्या काही पोलीस भरती झालेल्या आहेत त्या सर्व पोलीस भरतीचे आपण प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न पहिला, डोकलाम वाद कोणत्या दोन देशामध्ये आहे? डोकलाम वाद कोणत्या दोन देशामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे भारत चीन. प्रश्न क्रमांक दुसरा, आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर याचं उत्तर आहे रासबिहारी बोस. प्रश्न क्रमांक तिसरा, कादवा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो गोदावरी नदी. प्रश्न क्रमांक चौथा, बोलावते आम्ही हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? तर याचं उत्तर आहे श्रीकांत देशमुख. प्रश्न क्रमांक 5, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? तर याचं उत्तर आहे अमोनिया. चला पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश ब्रिक्स या समूहामध्ये समाविष्ट नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो दक्षिण कोरिया. प्रश्न क्रमांक 7, स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 8, भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार कोण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सुनील छत्री. प्रश्न क्रमांक 9, जैन धर्मामधील पहिला तीर्थकार खालीलपैकी कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऋषभदेव. प्रश्न क्रमांक 10, शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो महापौर. पुढचा प्रश्न, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती. चला पुढचा प्रश्न, भारताचे 14वे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद हे पूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचं उत्तर आहे बिहार. चला पुढचा प्रश्न, लढाऊ विमान MiG-21 एकटी चालणारी भारताची पहिली महिला फायटर पायलट कोण आहे? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो अवनी चतुर्वेदी. चला पुढचा प्रश्न, महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कुठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो वर्धा. प्रश्न क्रमांक 15, पेन्सिलियम हे कशाचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बुरशी. प्रश्न क्रमांक 16, गॅटर हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो आयोडीन. प्रश्न क्रमांक 16, काटेपूर्णा ही नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो अमरावती. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी जागतिक साक्षरता दिन कोणत्या दिवशी असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 8 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 19, पालघर या जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? तर याचं उत्तर आहे 1 ऑगस्ट 2014. प्रश्न क्रमांक 20, मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार कोणाला असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 21, कोयना जलाशयाचे खालीलपैकी काय नाव आहे? तर याचं उत्तर आहे शिवसागर. प्रश्न क्रमांक 22, दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो गोदावरी नदी.
प्रश्न क्रमांक 23. राष्ट्रपती राजवट घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येते? त्याचं उत्तर आहे कलम 356. पुढचा प्रश्न, गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? त्याचं उत्तर आहे महात्मा फुले. मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? त्याचं उत्तर आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर. प्रश्न क्रमांक 26. मनी भवन हे कोणत्या महान व्यक्ती संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे महात्मा गांधी. पुढचा प्रश्न, पचन कार्यात मदत होण्यासाठी जठरामध्ये कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो? त्याचं उत्तर आहे हायड्रोलिक ॲसिड. प्रश्न क्रमांक 28. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणता रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते? त्याचं उत्तर आहे क्लोरीन. प्रश्न क्रमांक 29. पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शेवटचा प्रश्न, याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो. आणि आपण या चॅनलवरती आता पोलीस भरतीची तयारीची एक सिरीज चालू केलेली आहे. दररोज 30 प्रश्न घेतले जातील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ मी नवनवीन घेऊन येत असतो.